नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन ऑफिसमध्ये आहे. त्याच्या समोर त्याचे क्लायंट आहे. त्यांच्याशी तो बोलत आहे. त्यांना काही गोष्टी इन्स्ट्रक्ट करत आहे. कारण त्याच्या डोक्यात जे चालू आहे ते विचार काही केल्या थांबत नाहीत. पण ऑफिसचे काम करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून त्याने कामाला सुरुवात केलेली आहे. त्यासोबतच आता चैतन्य आलेला असतो. चैतन्य बाकीच्या केसेस बद्दल अर्जुनशी बोलत असतो, त्याला सांगत असतो आणि एक जे आहेत क्लायंट त्यांना फोन करायचा राहिलेला आहे असं चैतन्य सांगतो आणि त्या क्षणी अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन खूप चिडतो, ओरडतो आणि चैतन्याला म्हणू लागतो की तुला कळते का तू काय केलंस ते? तुला काय झालं होतं? फोन करायला का केलेला नाही आहेस? तो फोन चैतन्य मात्र शांत घेतो. चैतन्याला कळतं की अर्जुन डिस्टर्ब झालेला आहे. म्हणून चैतन्य अर्जुनला विचारतो काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, काही नाही, सॉरी, मी तुझ्यावरती चिडलो, मी खरंच ओरडायला नको होतो तुझ्यावरती असं म्हणत तो चैतन्याची समजूत घालू लागतो. पण चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं की अर्जुनचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि म्हणूनच अर्जुन असा रिएक्ट झालाय. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुनची चिडचिड जी असते ती वाढत चाललेली असते. आणि मग चैतन्य अर्जुनला म्हणतो की मला काय वाटतं माहिती का अर्जुन, तू घरी जातोस का? असं पण सगळ्या मीटिंग आजच्या झालेल्या आहेत. बाकीच्या ज्या मीटिंगच्या आहे ते मी पाहून घेईन. तेव्हा अर्जुन म्हणतो की हा चालेल, ठीक आहे, मी जातो घरी. असं सुद्धा अर्जुनने सांगितलेलं असतं. त्या अर्जुनला सांगितल्यानंतर इकडे चैतन्य अर्जुनला विचारतो की काय झाले? नक्की काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला सांगू शकतोस? पण अर्जुन काहीच सांगू शकत नाहीये. अर्जुन शांतच राहिलेला आहे. त्याला सांगायचंच नाहीये की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत. आणि अर्जुन मात्र शांतपणे बोलत असतो. त्याला वाईट वाटत असतं. त्याच्या डोक्यामध्ये विचारांचा काहोर माजलेला आहे. त्याला कळत नाहीये की काय करू आणि कशा पद्धतीने गोष्टी रिक्त करू. तेवढ्यातच त्याला असं वाटत की सायलीला फोन केला पाहिजे. चैतन्य एका मीटिंगसाठी जातो आणि मग अर्जुन सायलीला कॉल करतो. सायलीला तो विचारू लागतो की काय करतेस? तेव्हा सायली म्हणते, काय आज बायकोची आठवण आली? अर्जुन म्हणतो की हो, मला रोजच माझ्या बायकोची आठवण येते. असं म्हणत अर्जुन सायलीशी बोलत आहे. तरीही इकडे अर्जुनच्या डोक्यातल जे चक्र आहे ते काही केल्या थांबत नसतं. त्याला त्रास होत असतो. त्याला कळत नसत की काय करायची, या गोष्टी कशा सोडवायचेत हेच अर्जुनच्या लक्षात येत नाहीये. त्याचबरोबर इकडे आता अस्मिता काय करते हे पण त्याने विचारलेलं असतं. मग सायली सांगू लागते की दूध घेतात आहे, त्यांची तब्येत ठीक आहे. मग इकडे तेवढ्यातच अस्मिता म्हणत असते, मामा मला नको आहे हे दूध. आणि समोरून सचिन आलेला दिसतो. तो आलेला पाहताच अस्मिता खुश होते आणि ती म्हणते की सचिन, तू आज आलास? तू तर उद्या येणार होता ना, म्हणजे तुझं असं काही फिक्स नव्हतं ना? तेव्हा तो म्हणतो, जर मी सांगितलेल्या टायमिंगला आलो तर माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो आनंद दिसला असता का मला? म्हणून मी आधी आलेलो आहे. आणि त्या गोष्टीमुळे इकडे अस्मिता खुश झालेली असते. तेव्हा अस्मिता सायलीला सांगू लागते की सायली, ते सँडविचेस तू बनवत असतेस ना नेहमी, ते बनवशील का? ते सचिनला खूप आवडतात आणि मी पण खाईल. तेव्हा अस्मिताला सायली म्हणू लागते, बघितलं का इतक्या वेळ कोणाला तर काही खायचीच इच्छा नव्हती आणि आता बघितलं का आता खायची इच्छा झालेली आहे. आणि अस्मिता एवढी खुश असते हे पाहून कल्पना आणि सायली या दोघींनाही बरं वाटत असतं. अचानक सचिन आलेला असतो, त्यामुळे अस्मिताला बरं वाटत असतं. ती खुश झालेली असते. आणि मग इकडे सायली सुद्धा तेवढीच खुश असते. अस्मिता म्हणते की चल आपण तू फ्रेश होऊन घे, मी पण येते तुझ्या सोबत. असं म्हणत ती सचिन सोबत गेलेली असते. पुन्हा हॉलमध्ये येऊन बसते. सँडविच तयार झालेले असतात. सायली, अस्मिता, कल्पना तिघेही असतात. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन म्हणू लागतो,
आज काय, आज स्पेशल म्हणजे आज सायली अस्मिताईने सांगितलं होतं का हे सगळं म्हणजे ह्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत याच्यामध्ये अस्मिताने सांगितलं होतं का हे सँडविच बनवायला असं ते बोलत असतो कारण त्याला माहिती असतं की अस्मिताला सँडविच खूप आवडतात. तेव्हा मात्र सायली म्हणत असते, हो पण सचिन भाऊजी आलेत ना, त्यांच्यासाठी बनवायला सांगितले. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, काय आज आणि एवढ्या लवकर तो आला? तेव्हा अस्मिता म्हणते की हो, आणि मग अस्मिता आणि त्याचबरोबर सायली हे सगळेजण बोलत आहेत. त्याचबरोबर इथेच सचिन आलेला असतो. अर्जुन त्याच्याकडे पाहतो. अर्जुनला मात्र खूप राग आलेला असतो कारण त्याला पाहता क्षणी अर्जुनची तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे, कारण अर्जुनला एकट्यालाच माहिती की या माणसाने काही कांड केलेला आहे ते. त्यामुळे तर इकडे अर्जुन आणि त्याचबरोबर ते दोघेही एकमेकांकडे पाहतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो का, म्हणजे आय होप, मला असं वाटत की आता तो अस्मिताला जास्तीत जास्त वेळ देईल म्हणून तो आलेला आहे ना. तेव्हा तो म्हणतो की हो असं, पण आता अर्जंट मी आलेलो आहे आणि मिळते अशी मला सुट्टी, मी जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम करण्याचा प्रयत्न करेल असं सुद्धा तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे अस्मिता त्याच याकडे पाहत असते आणि अर्जुनला मात्र या गोष्टींचा खूप राग आलेला असतो. त्याला ही गोष्ट पटत नसते कारण अस्मिता इतकी खुश असते आणि हा माणूस सरळ सरळ अस्मिताला फसवतोय या गोष्टीची जाणीव अर्जुनला असते. आणि इकडे अर्जुन त्याला सांगत असतो की आता मला नाही वाटत की तू कुठे जाणार असेल. इकडे महिपच्याच माणसाला आता नागराजने भेटायला बोलावलेलं आहे आणि नागराज त्याला म्हणत असतो की हे एक काम करायचं म्हणजे तुझ्या मालकाचंच आहे असं समज आणि हे काम कर एवढं. तेव्हा तो म्हणतो की हो चालेल, पण काम काय असतं? तर एक फोटो दाखवलेला असतो साक्षीचा, तिला जाऊन भेटायचं आणि जे काम आहे ते मठमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागराजने हा सगळा कांड सुरू केलेला असतो कारण प्रियाच्या सांगण्यावरून महिपला घाबरवण्यासाठी त्यांनी हे सगळं प्लॅनिंग सुरू केले. इकडे साक्षीला भीती घातली की महिप आपोआप वळणावर येणार, वटणीवर येणार, म्हणून हे सगळं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र अस्मिता आणि त्याचबरोबर सचिन, अस्मिता मात्र जाम खुश असते. तिला खूप छान वाटत असं. अर्जुन ही तिथे असतो पण अस्मिता म्हणत असते की असं कसं जमलं रे तुला? अचानक तो म्हणतो की हो जमू शकतं आणि करता येत असं. आता कस मी याच्यावरही बोलून घेतलं की होऊन जाईल सगळं असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र अस्मिता भलतीच खुश झालेली असते आणि अर्जुनला मात्र राग येतो. अर्जुन सँडविच खाण्यासाठी बसलेला असतो पण या सचिनच्या बोलण्यामुळे त्याला राग आलेला असतो आणि तो मात्र तिथून निघून जातो. त्याला अजिबात इच्छा नसते. सुरुवातीला तो व्यवस्थित बोलत असतो पण अचानक निघून गेल्यानंतर आता सायलीला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की अचानक काय झालं, म्हणून सायली सुद्धा पाहू लागते. सगळेजण विचारू लागतात की अर्जुनला काय झालं, पण इकडे अर्जुनला जे टेन्शन आहे ते अर्जुनलाच माहिती असतं की कशामुळे या गोष्टी घडत आहेत आणि कशामुळे या सगळ्यामध्ये आपण एवढे डिस्टर्ब आहोत ही गोष्ट अर्जुनला माहिती असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन विचार करत असतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि इकडे सचिन मात्र खूप गोड गोड अस्मिताशी बोलत असतो. हे पाहून अर्जुनला राग येतो कारण हा माणूस सरळ सरळ माझ्या बहिणीशी खोट बोलतोय या गोष्टीची जाणीव अर्जुनला असते, म्हणून तो चिडलेला असतो. त्यासोबतच अर्जुन तिथून उठून गेल्यानंतर सगळेजण म्हणू लागतात की याला काय झालं, हा अचानक का उठून गेलेला आहे. पण कोणाला काहीच माहिती नसते असत कारण अर्जुनने ही गोष्ट सायलीला सुद्धा सांगितलेली नसते. कारण अर्जुन सध्या डिस्टर्ब आहे. त्याला कळत नाहीये की मी सायलीसोबत ही कशी ही गोष्ट रिएक्ट करू. त्यामुळे तो त्याच्याच विचारात असतो. इकडे अर्जुन उठून गेल्यानंतर सचिनला माहिती आहे की अर्जुन का उठून गेलेला आहे, अर्जुन उठून जाण्याचं कारण काय आहे. पण सायलीला मात्र धक्का बसलाय की यांना काय झालं. सगळं तर व्यवस्थित
होतं. मग अचानक हे उठून का गेलेले आहेत? इकडे साक्षी बाहेर वाट बघत असते. ती फोनवर फोन लावत असते, पण फोन काही उचलला जात नसतो. ती म्हणत असते, काय चाललंय? हे सगळं काय होतं माझ्या बाबतीत? असा विचार साक्षीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि साक्षी मात्र इकडे वाट बघत असते. तेवढ्यात तो महिपचा जो माणूस आहे तो तिथे येतो. आणि त्याचबरोबर इकडे साक्षी त्याला विचारते, काय आहे? तो म्हणतो की हे सांगितलेलं होतं, आणि असं म्हणत तो एक चिठ्ठी साक्षीच्या हातामध्ये देतो. साक्षी ती चिठ्ठी पाहत असते आणि त्याचबरोबर इकडे साक्षी ती चिठ्ठी वाचते तेव्हा तिला धक्का बसतो. त्याच्यावरती एवढंच लिहिलेलं असं की सावध रहा, परंतु साक्षीला कळत नाहीये की कशापासून सावध राहायचे. इकडे ती सचिनला पण कॉल करत असते, तो पण तिचे कॉल रिसीव्ह करत नाहीयेत, म्हणून साक्षीला आता धक्का बसलेला असतो. साक्षी म्हणत असते की काय होत हे सगळं आणि कशामुळे होत्य. इकडे अर्जुन रूममध्ये आलेला असतो. तो खूप डिस्टर्ब असतो. त्याला वाईट वाटत असतं की हे सगळं काय होत्य, माझ्या बहिणीच्या बाबतीत काय झालं, कारण तो माणूस तिच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागत आहे असा विचार इकडे त्याच्या डोक्यात सुरू झालेला आहे. तेव्हा मात्र अर्जुन एकच विचार करतोय हे पाहून सायली तिथे आलेले असते. सायली म्हणत असते की काय झालंय, कसला विचार करताय तुम्ही एवढा? परंतु अर्जुन मात्र म्हणत असतो की काही नाही. व तेव्हा सायली म्हणते की नाही, तुम्ही आल्यापासून डिस्टर्ब आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक केस आहे एका मुलीची, त्या बाबतीत बोलायचं होतं. तेव्हा सायली म्हणते, कसली केस, कसली मुलगी, काय बोलताय तुम्ही? तेव्हा अर्जुन तिला सांगू लागतो की अगं चैतन्याकडे आलेली आहे त्या मुलीच्या बहिणीच्या बाबतीत, म्हणजे तिच्या बहिणीचा नवरा जो आहे ना त्याचा अखेर चालू आहे. मग सायली म्हणते की मग तिने तिच्या बहिणीला का सांगितलेलं नाहीये? हे अर्जुन म्हणतो की तोच तर प्रॉब्लेम आहे ना, ती गोष्ट सांगू शकत नाहीये. तेव्हा सायली म्हणते, का असं काय झालेलं आहे की ती सांगू शकत नाहीये असं सायली विचारू लागते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की तिच्या बहिणीची कंडिशन नाजूक आहे, त्यामुळे तिना प्रेग्नंटच म्हणणार असतो. आणि परत म्हणतो की नाही, तिना प्रेमावर जास्त विश्वास ठेवणारी आहे, त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसू शकतो, म्हणून ही गोष्ट ती तिच्या बहिणीला सांगू शकत नाही. तेव्हा सायली म्हणते, असं आहे, पण सांगितलं तर पाहिजे ना, किती दिवस लपून ठेवणार, कारण ह्या गोष्टी जास्त दिवस लपूनही राहत नाहीत असं सायलीच म्हणणं आहे. इकडे साक्षीने आता नागराजला बोलावलेलं असं. साक्षी नागराजला म्हणत असते की मला कळतच नाहीये की काय झाले आणि कशा पद्धतीने रिक्ट करू. एकतर अण्णांचा फोन लागत नाहीयेत आणि या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मला नाही माहिती की काय होणार आहे. हे सगळं साक्षी बोलत असते आणि ही चिठ्ठी आली, पण नागराज म्हणतो की अरे तुला महिपने सावध करण्याचा प्रयत्न केला असेल ना, मग तू असा का विचार करतेस? तेव्हा ती म्हणते की अण्णा एवढं अशा पद्धतीने नाही रिएक्ट करणार, कारण अण्णा काय आहेत हे आपल्याला माहितीच आहे. आणि मग मात्र इकडे नागराजला ती सांगत असते की अण्णांना जर मला सावध करायचं असतं तर त्यांनी डायरेक्ट सावध केलं असतं, ते असं काही बोलले नसते, कारण अण्णा कसा विचार करणारे आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. असं इकडे तिचं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर नागराज विचार करत असतो. तेवढ्यातच साक्षी इकडे पाहत असते. डोरवेल वाजते तेव्हा ती घाबरलेली असते. ती म्हणत असते की काय करू आणि कशा पद्धतीने करू हे तिच्या लक्षातच येत नाही. आणि त्याचबरोबर इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता नागराज म्हणत असतो की हे सगळं काय आहे. आणि साक्षी तेव्हा साक्षी म्हणते की नाही, मला कळत नाहीये की काय झालेलं आहे. आणि डोरबेल वाजते. दरवाजा उघडायला जायच्या साक्षीच्या धाडच नाहीये. साक्षी घाबरलेली आहे. नागराज मात्र तिला गोड बोलून घाबरवण्याचाच प्रयत्न करत आहे. तिची साथ देणं तर लांबची गोष्ट, पण इथे साक्षी मात्र स्वतःहून विश्वास ठेवत आहे नागराजवरती. आणि नागराज तिला इथे धोकाच देत आहे. दरवाजा वाजतो. साक्षी दरवाजा उघडण्यासाठी जाते आणि दारात कोणीच नाहीये, पण एक बॉक्स असतो. तो बॉक्स उचलते
आणि ती आत येते, घाबरलेली असते. नागराज म्हणतो, अग, घाबरतेस कशाला, मी आहे नाही, इथे बघूया काय झाले. आणि इकडे असं म्हणत तो तिला तो बॉक्स आणायला सांगतो. आता साक्षी बॉक्स घेऊन आलेली असते आणि तेव्हा मात्र इकडे साक्षी तो बॉक्स उघडते आणि त्याच्यामध्ये असलेला फोटो पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, ही तर मीना पाटील म्हणजे जी मेली आहे, पण तिला नाव साक्षी शेखरे दिलं होतं. पण हे ते माझे भूतकाळातले फोटो इथं कसे आले आणि ते कोणी आणलेले आहेत, तिथं हे सगळं कसं शक्य आहे, हे काय झालंय असं म्हणत साक्षी घाबरलेली असते. आणि साक्षी मात्र आता घाबरून तिला कळतच नाहीये की आपण काय करतोय आणि कशा पद्धतीने या गोष्टी करतोय, हे तिला कळतच नाहीये. तिने नागराजला दाखवते. नागराज मला म्हणू लागते की कोण करतंय नागराज अंकल, हे कोण करतंय, मला खूप भीती वाटते. आता अण्णा हसायला हवे होते, माझ्याबरोबर अण्णा असते तर मला काहीच टेन्शन नव्हतं असं म्हणत साक्षी पॅनिक झालेली असते. आणि ती इकडे नागराजलाच ते फोटो दाखवते आणि नागराजला विचारू लागते की हे सगळं काय, मी काय करू, मला नाही कळत आहे असं म्हणत तिने नागराजला सल्ला मागत आहे. आणि हा नागराजच जो आहे तो तिला धोका देत आहे, या गोष्टीची जाणीवच तिला नाही. परंतु इकडे साक्षी घाबरली. त्यानंतर सायली आणि अर्जुन बोलत असतात. सायली म्हणत असते की मला असं वाटते की तिया बहिणीला ही गोष्ट सांगितली पाहिजे, कारण ही गोष्ट एवढी अशी नसते की एक ना एक दिवस ती समजणारच, पण जेव्हा समजेल तेव्हा जास्त वाईट वाटेल ना. त्यापेक्षा लवकरात लवकर जर ही गोष्ट कळली तर त्या व्यक्तीला पण एक्सेप्ट करायची तयारी असेल, हा सल्ला सायलीने अर्जुनला दिलेला असतो. त्यानंतर मग आता सायली अर्जुनला म्हणू लागते की या सगळ्या गडबडीमध्ये आपण केस स्टडी करत होतो, त्या बाबतीत आपण विचार करायला थोडंसं कमी पडलेलो आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं तुला असं अर्जुन तिला विचारू लागतो. तेव्हा मात्र सायली सांगत असते की अहो असं काही नाहीये एवढं खास, पण आपण सुमन काकी जे आहेत ना, त्यांना जर नागराज काकांवरती लक्ष ठेवायला सांगितलं तर गोष्टी आपल्या फायद्याच्या होतील. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की हो चालेल. आणि मग त्या दोघांच ठरलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन आणि त्याचबरोबर सायली दोघेही बोलत असतात. त्यासोबतच अर्जुन सायलीला विचारत असतो आणि मग सायलीला तो म्हणतो की काय झालंय. तेव्हा सायली म्हणते की हे बघा, कारण एक एक धागा जोडायचा मी प्रयत्न करते, कशा पद्धतीने गोष्टी होत गेलेल्या होत्या, या सगळ्या गोष्टींचा विचार करते असं म्हणत सायली अर्जुनला सांगत असते. आणि मग तिने केस स्टडीसाठी जो बोर्ड असतो तो तयार केलेला असतो आणि तो केस बोर्ड तयार करून ती अर्जुनला दाखवते. अर्जुन म्हणतो, हे कोणी केलं. तेव्हा ती सांगते की मीच केलेलं आहे. ते ऐकल्यानंतर तुमच्या सोबत राहून एवढं तर मी शिकलेली आहे ना, असं सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की अगदी बरोबर. त्यानंतर सायली आता पुन्हा बोलू लागते. सायली म्हणत असे की मला ना काही गोष्टी सांगायच्यात, कारण तुम्हाला आठवतं का ती डेड बॉडी कशी आली. जोपर्यंत ती डेड बॉडी येत होती तरी पण रविराज काका त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नव्हते. मग तन्वीचा DNA त्या डेड बॉडीशी कसा मॅच झाला, हा प्रश्न अर्जुनने केल्यानंतर साक्षी सायली विचारू लागते की हो, या गोष्टी मलाही क्लिअर होत नाहीयेत की मग तो DNA कसा मॅच झाला, या सगळ्याचा काय संबंध आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हेच तर मला कळत नाहीये की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कशा काय झालेल्या आहेत. तेव्हा मात्र इकडे आता नागराज महिप्तकडे आलेला असतो आणि तो महिप्तला म्हणत असतो की बघ, उद्याच्या पेपरला जर अशी हेडलाईन आली तर काय होईल, याचा विचार कर. म्हणजेच साक्षी शिखरे उर्फ समीरा शेखर ही जिवंत आहे आणि जेव्हा ही डेडलाईन आली तर साक्षीला जेलमध्ये जायला किती वेळ लागेल. महिप्त मात्र हादरलेला आहे, कारण आपल्या लेखीच्या बाबतीत असं काही बोललेलं त्याला सहन होत नाही. तो मात्र विचार करू लागलेला आहे. इकडे सायली आणि अर्जुन म्हणत आहेत
की आता आपल्याला हे सगळे पॉइंट जोडावे लागणार आहेत, तरच आपण त्याच्या मूळ याच्यापर्यंत पोहोचू शकतो असं सांगितल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, किम म्हणजे हॉस्पिटल DNA रिपोर्ट तर हॉस्पिटलमधून आणि डेड बॉडी पण हॉस्पिटलमधूनच आली होती, तर आपल्याला त्या गोष्टींपर्यंत पोहोचावे लागणार आहे असे इकडे अर्जुन आणि सायलीने विचार केलेला आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.